आज केंद्र में सत्ता पर काबिज भाजपा की सरकार डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के बनाए हुए भारतीय संविधान को बदलने पर तुली हुई है। राष्ट्रीय स्तर पर इसका विरोध केवल कांग्रेस और कांग्रेस के युवा नेता राहुल गांधी कर रहे हैं। राज्यसभा सांसद, पूर्व मंत्री और भीम शक्ति के संगठक के संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे चेंबूर के पीएल लोखंडे मार्ग स्थित नालंदा एजुकेशन फाउंडेशन के ग्रैंड नालंदा सभागार में संपूर्ण देश से आए भीम शक्ति संगठन के जिम्मेदार नेताओं और पदाधिकारियों को संबोधित कर रहे थे। उन्होंने अपने स्वागत भाषण के आरंभ में भीम शक्ति के प्रतिनिधियों का आभार व्यक्त करते हुए कहा कि राहुल गांधी ने भारत जोड़ो यात्रा न्याय मिलने तक, कश्मीर से कन्याकुमारी तक भारतीय संविधान और लोकतंत्र को बचाने के लिए ही किया। आज भीम शक्ति की सभा का एक ही उद्देश्य और जरूरत है, संविधान को बचाने की। इस सभा के माध्यम से हम सब भीम शक्ति के साथी इस बात का संकल्प लें कि इस बार के लोकसभा चुनाव में वोटों का विभाजन नहीं होने देंगे। भाजपा को दिल्ली से बाहर रखने के लिए ऐसा करना, देश का संविधान और लोकतंत्र को बचाने के लिए हमको कांग्रेस और राहुल गांधी के हाथों को ताकत देने का काम करना है। हमने अपने मंत्रित्व काल में दलित और ओबीसी के छात्रों को उनकी अच्छी शिक्षा के लिए करोड़ों रुपए का अनुदान दिया। उनके पक्के घर बनाने के लिए करोड़ों रुपए का अनुदान सरकार से दिलाने का काम किया है। अपने काम के बारे में बात करना चाहे तो पूरा दिन बीत जाएगा। उन्होंने अपने भाषण के समापन पर भीम शक्ति के प्रतिनिधियों से अपील करते हुए कहा कि चुनाव प्रचार के दौरान हमको हर गांव के हर घर में जाकर कांग्रेस और इंडिया आघाड़ी गठबंधन के उम्मीदवारों के पक्ष में लोगों से मतदान करने की अपील करना है। मध्य प्रदेश भीम शक्ति के अध्यक्ष ने अपने संबोधित करते हुए कहा कि कांग्रेस ने अपने लाड़के नेता राज्यसभा सांसद चंद्रकांत हंडोरे को राष्ट्रीय स्तर का नेता बनाने का काम करना है। मुंबई और महाराष्ट्र कांग्रेस के प्रभारी रमेश चैनिथला ने ऑनलाइन भीम शक्ति के सैकड़ों प्रतिनिधियों को संबोधित किया। इस सभा में ज्ञानेश्वर वारखंडकर, गोवा राज्य अध्यक्ष सुनील बोरसे, मध्य प्रदेश भीम शक्ति अध्यक्ष दिनकर ओमकार, कैलाश सुगदाने, गोपाल नेत्रपाले, पूर्व महापौर रवि सोनकाले, शशिकांत बंसोड़े, मुंबई भीम शक्ति अध्यक्ष मधु मोहिते, दिलीप भुजराज, NK कांबले, पूर्व नगर सेविका संगीता हंडोरे, प्रज्योति हंडोरे, सुरेश जाधव, दामू कुर्मे, लक्ष्मण कालखेरे, संपत लागाड़े, बापू थोरात, मिलिंद रणदिवे, वाल्मीकि कांबले, मोहन माने, रवि माने, सचिन सिरवाड़ के अलावा भीम शक्ति के कई नेता और सैकड़ों प्रतिनिधि सभा में शामिल थे। पर वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पूर्ण होत आहेत पुढच्या वर्षी, आणि त्यानिमित्तानं त्यांच्या दिग्गजांनी, पूर्वीच्या नेत्यांनी जे काही ठरवलं होतं या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचं, हिंदुत्ववादी विचाराचा हा देश चालला पाहिजे, त्या दिशेनं त्यांची पावलं पडायला सुरुवात झालेली आहे। गेल्या 10 वर्षामध्ये राज्यघटनेमध्ये वेगवेगळे बदल करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। ज्या राज्यघटनेनं या स्वायत्त अशा ॲटोनॉमस बॉडीज दिलेल्या होत्या, त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक आहे, न्यायव्यवस्था आहे, इलेक्शन कमिशन आहे, EDI, CBI, इन्कम टॅक्स, तत्सम अशा अनेक संस्थांना राज्यघटनेनं स्वायत्तता दिलेली होती। परंतु ती स्वायत्तता नष्ट करण्याच्या मार्गावर हे सरकार चाललेलं आहे आणि त्याच्यातनं घटना बदलाचं सगळं काम सुरू झालेलं आहे। आपण बघत असाल की भारतीय जनता पार्टीनं यावेळेस जी घोषणा केली आहे, अब की बार 400 पार, या संबंधात मी आपल्याला एवढं सांगेन की या देशामध्ये कुठल्याही पक्षाचं सरकार यायचं असेल तर 272 खासदारांचं संख्याबळ असेल, बहुमत असेल तर केंद्र सरकार स्थापन तो पक्ष करू शकतो। मग 272चा आकडा डायरेक्ट 400 पार करण्याचा हेतू काय त्यांचा, तर त्यांना 400 पार यासाठी पाहिजे की या 400 पार म्हणजे 2/3 बहुमत त्यांना मिळालं तर या देशाच्या राज्यघटनेला ते हात घातल्याशिवाय राहणार नाही, या देशाची राज्यघटना बदलल्याशिवाय राहणार नाहीत। आणि या देशाची राज्यघटना बदली झाली तर पुन्हा एकदा मनुवादाची सुरुवात होईल आणि ते सगळं हाणून पाडण्यासाठी भीमशक्तीच्या आमच्या सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी निर्धार केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाची महाआघाडी, इंडिया आघाडी जी आहे, या इंडिया आघाडीच्या मागे भक्कमपणे पाठिंबा द्यायचा, भक्कमपणे त्यांच्या मागे उभं राहण्यासाठी आज कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठराव केलेला आहे। आणि आज आम्ही काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस आघाडीला समर्थन देण्याचा निर्णय केलेला आहे, तसा ठराव कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे। नाही, बाळासाहेब आंबेडकर
यांची बहुजन विकास आघाडी हा पक्ष आहे, वंचित बहुजन आघाडी हा राजकीय पक्ष आहे, रामदासजी आठवले यांचा रिपब्लिकन पार्टी हा पक्ष आहे। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 59 वेगवेगळ्या गटातले पक्ष आहेत। या सगळ्यांचा विचार त्यांच्या नेत्यांच्या मनात जे येईल त्यांचा तो विचार आहे। आमचं म्हणणं असं आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना बदलण्याचं कट कारस्थान या देशातली जातीयवादी संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला हाणून पाडणं आवश्यक आहे। देशाची राज्यघटना वाचवण्यासाठी आम्ही काँग्रेस आघाडीला समर्थन देत आहोत। बाळासाहेब आंबेडकर किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याबद्दल आम्हाला अतीव आदर आहे, परंतु राजकीय दृष्ट्या जर बघितलं तर आज बाबासाहेबांची राज्यघटना बदलण्याचं जे कटकारस्थान सुरू झालेलं आहे ते कटकारस्थान हाणून पाडण्यासाठी, राज्यघटना वाचवण्यासाठी सर्व मागासवर्गीयांनी एकत्रित येऊन नेता कुठला काही म्हणत असेल तरी, कुठल्याही नेता काही जरी म्हटला तरी जनतेनं या ठिकाणी सावध भूमिका घेऊन बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना वाचवणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं। रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य करण्यामध्ये मी 2-3दा पुढाकार घेतलेला होता। 1990 साली, 92 साली, त्याच्या अगोदर रिडल्सचा मोर्चा झाला, तोही माझ्याच प्रयत्नानं झाला। त्यावेळेस सगळ्या नेत्यांना एक करण्याचं काम मीच केलेलं होतं। आता प्रत्येक वेळेस या सगळ्या नेत्यांना एकत्रित आणणं आणि निवडणूक आली की या सगळ्या नेत्यांचं फुटणं हा आता कालबाह्य झालेला आहे। आणि त्यामुळं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना असं वाटतं, आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की बाबासाहेबांची राज्यघटना वाचवली पाहिजे। आपण बघत असाल राहुलजी गांधी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि मणिपूरपासून ते मुंबईपर्यंत असा 10,000 किलोमीटरचा प्रवास करून त्यांचा एकच मुद्दा होता, तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना वाचली पाहिजे, लोकशाही वाचली पाहिजे। याच मुद्द्यावर आमच्या भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसला आणि महाआघाडीला समर्थन देण्याचं काम सुरू केलेलं आहे। त्यामुळं या नेत्यांचं ऐक्य होईल न होईल त्याच्याबद्दल आज काही सांगता येत नाही, परंतु ॲज सच भीमशक्तीची ताकद पूर्ण महाराष्ट्रभर एवढी ताकदवान आहे, कुठल्याही नेत्याच्या जेवढे त्यांचे पक्ष मजबूत आहेत तेवढी आमची भीमशक्तीसुद्धा महाराष्ट्रामध्ये मजबूत आहे आणि भीमशक्तीच्या वतीनं आम्ही काँग्रेस आघाडीला समर्थन देत आहोत। बघत असाल की मागच्या अनेक निवडणुका झाल्या, उद्या होणारी लोकसभासुद्धा बघा। या सगळ्या निवडणुकांमध्ये अगोदरच्या चर्चा वेगळ्या होतात आणि निवडणुकीच्या तोंडावर मात्र प्रत्येकजण आपला सवता सुभा उभा करतो। आता ह्याचं मागचं राजकारण काय हे गणित तुम्हालाही माहीत आहे, मला असं वाटतं की नेमके का फुटतात आणि का विरोधात लोक जातात। नाही, तुम्ही एक बघा की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीचं मताधिक्य ते तुम्ही लक्षात घ्या। त्यांना त्यावेळेस मिळालेली 2019ला मिळालेली मतं, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या आमदारांना मिळालेली मतं, ह्याची जर टक्केवारी आपण काढली तर ती फारच कमी झालेली दिसते। आणि त्यामुळे मला वाटत नाही की यावेळेस वंचित आघाडीचा आमच्या काँग्रेस पक्षाला काही फटका मिळेल, कारण आम्ही सगळे भीमशक्तीच्या माध्यमातून काँग्रेसच्या मागे उभे असल्यामुळे निश्चितपणे काँग्रेसला त्याचा फायदाच होईल। काँग्रेस पक्ष, सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय शरद पवार हे महाविकास आघाडीमध्ये आहेतच ना, आणि एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत। नाही, मला याबद्दल काही माहिती नाही आहे, परंतु मी आपणाला सांगू इच्छितो की काही जागावर थोडासा वाद आहे, पण निश्चितपणे आमचे वरिष्ठ नेते या संबंधामध्ये निश्चित तोडगा काढतील आणि समन्वयानं एकच उमेदवार प्रत्येक ठिकाणी उभा केला जाईल। आहेत ना, थोड्याफार फरकानं वाद आहेत, काही मोजक्या जागावर आहे, जवळजवळ 42-43 ठिकाणी तर एकत्रित आहे। ज्या 4-5 जागांचा जो वाद आहे तो निश्चितपणे मिटवला जाईल आणि 48 जागेवर सिंगल उमेदवार महाविकास आघाडीचा असेल।
बरोबर आहे, भिवंडी हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसचे अनेक त्या ठिकाणी दिग्गज नेते आजही काँग्रेस पक्षामध्ये आहेत. भिवंडी महानगरपालिकेची सत्ता काँग्रेस पक्षाच्या हातात होती मधल्या काळामध्ये आणि त्यामुळं काँग्रेसचा प्रभाव त्या मतदारसंघामध्ये असल्यामुळं काँग्रेसनं ती जागा मागितलेली आहे. परंतु आता माननीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने सुद्धा तिथे दावा केलेला आहे. निश्चितपणे म्हणजे अध्यक्ष खरगे साहेब, पवार साहेब, वरिष्ठ नेते सर्व एकत्रित बसून याच्यावर तोडगा काढू शकतील. नाही तर काय, अमर काळे हे आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, माजी आमदार आहेत, काँग्रेस पक्षाची विचारसरणी आहेत. परंतु आता आपण बघत असाल की देशामध्ये जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा आणि आपण राजकीयदृष्ट्या काय करायचा याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल मला काही जास्त कॉमेंट्स करता येत नाही. या आयाराम गयारामाचं राजकारण निश्चितपणे या निवडणुकीनंतर संपुष्टात येईल आणि त्या दृष्टिकोनातून काँग्रेस निश्चित ठोस पावलं उचलेल असा मला विश्वास आहे. आता ते का गेलेत पत्रकार मित्रांना चांगलं माहिती आहे, त्यामुळे मी काय कॉमेंट्स करत नाही. परंतु गेले ते एका अर्थी चांगलं झालं, आमचा पक्ष थोडासा स्वच्छ झाला. ठिकाणी बसलेलो आहे. हा दक्षिण मध्य मुंबईचा एक भाग आहे. चेंबूर हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. मागासवर्गीयांची प्रचंड मतदान या मतदारसंघामध्ये आहे. मुस्लिमांचं मतदान आहे. झोपडपट्टी आणि कामगारांचा मोठा हा या परिसरामध्ये ठिकाण आहे आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाने ही जागा मागितलेली होती आणि अजूनही आमची जागा मागण्याची डिमांड आहे. कारण हा दक्षिण मध्य मुंबई निश्चितपणे काँग्रेसला ही सीट जिंकून आणू शकतो एवढी ताकद या ठिकाणी आहे. परंतु आता त्यांचं म्हणणं असं आहे की आमचा सिटिंग या ठिकाणी खासदार राहुल शेवाळे होते, आम्ही त्यांना सांगितलं तर ते सोडून गेलेले आहेत. त्यामुळे आता तुमचा क्लेम त्या ठिकाणी तुम्ही न करता ती काँग्रेस पक्षाला सोडावी. परंतु ते आग्रही आहेत. परंतु ही जागा ज्या 3-4 जागा सुटण्याच्या मार्गावर आहेत त्याच्यामध्ये ही जागा आहे, तर निश्चितपणे याही जागेचा तिढा सुटेल अशी अपेक्षा आहे. नाही बघा की प्रिया दत्त ज्या ठिकाणी खासदार होत्या ती जागा ऑलरेडी काँग्रेस पक्षाला सुटलेली आहे. आता आमच्यामध्ये सुद्धा अनेक मातब्बर नेते आहेत. कुणाला संधी द्यायची, कुणाला नाही संधी द्यायची हे आमचं हायकमांड ठरवेल आणि निश्चितपणे ती सीट जिंकून आणणारा एखादा सक्षम उमेदवार निश्चितपणे त्या ठिकाणी दिला जाईल. नाही ते आता आमच्या पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू झालेली आहे. शिवाजी पार्कच्या सभेमध्ये सुद्धा माननीय राहुलजी गांधी आणि अनेक आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी या बाबतीमध्ये त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. निश्चितपणे त्याच्यावर काहीतरी मार्ग निघेल असं मला वाटतं. हमारी भीमशक्ति ये सोशल ऑर्गेनाइजेशन है, लेकिन इसकी ताकत पूरे महाराष्ट्र भर में. हमारे माननीय नेता अशोक भाऊ दिवे कार्याध्यक्ष है, दिनकर दादा ओंकार ये हमारे ज्येष्ठ उपाध्यक्ष नेता है. हमारे वरिष्ठ मध्य प्रदेश के अध्यक्ष भी भीमशक्ति के यहाँ बैठे हैं. गोवा प्रदेश के अध्यक्ष भी वारकणकर जी यहाँ पर हैं. और आप सुबह से यहाँ पर देख रहे हैं कि महाराष्ट्र कमेटी भीमशक्ति की जो है वो पूरे ताकतवर है. डिवीज़न के अध्यक्ष, डिवीज़न के पदाधिकारी, जिला के पदाधिकारी, जिला अध्यक्ष, ये सारे लोगों ने आज यहाँ पर तय किया है कि भारतीय संविधान बदलने का कट कारस्तान जो भारतीय जनता पार्टी ने किया है उसको, वो कट कारस्तान को ख़त्म करने के लिए जो सेक्युलर पार्टी है कांग्रेस पार्टी और उनकी अलायंस जो संविधान बचाने के लिए कोशिश कर रहे हैं. राहुल जी गांधी देश भर पदयात्रा निकाल कर संविधान का समर्थन कर रहे हैं, डेमोक्रेसी का समर्थन कर रहे हैं. इसके लिए हम सारे लोगों ने, हमारे भीमशक्ति के सारे लोगों ने ये तय किया है कि आने वाले चुनाव में भीमशक्ति का पूरा संगठन, भीमशक्ति की पूरी ताकत अम्बेडकरी मूवमेंट के लोगों में जाएगी, दलित समाज में जाएगी, हमारे कार्यकर्ता जाएंगे और भारतीय जनता पार्टी ने जो संविधान बदलने का जो कारस्तान रचा है उसको फेल करने के लिए
और कांग्रेस पार्टी को मजबूत करने के लिए हमारे सारे कार्यकर्ता आज से काम पर लग जाएंगे। कांग्रेस के जिला अध्यक्ष हो, कांग्रेस के नेता हो, उनके साथ में मिलकर पूरे महाराष्ट्र के तालुका, गांव, तहसील, डिस्ट्रिक्ट, डिवीजन और महाराष्ट्र लेवल पर सब कार्यकर्ता कांग्रेस के लिए काम करेंगे। नहीं, अभी प्रयास करने का सवाल ही नहीं पैदा होता है। आपने अपनी विचारधारा लेके सब नेता लोग काम कर रहे हैं, उनको काम करने दो। हमारी भीम शक्ति मजबूत है महाराष्ट्र में, हम कांग्रेस पार्टी के लिए समर्थन देंगे, हमारे कार्यकर्ता काम करेंगे। मैंने यहाँ से चेंबूर से, मुंबई से हमारे भीम शक्ति के कार्यकर्ताओं की मुंबई से 100 बसेस हम भर के गए थे वहाँ पर। उसके बाद में हमारे भीम शक्ति के कार्यकर्ता ने महाराष्ट्र से 400 व्हीकल्स लाए थे और पूरा मैदान खचाखच भरा था। तो यहाँ पर फेल का कोई सवाल ही नहीं पैदा हुआ। जब मैं अकेला इतना कर सकता है तो हमारे कांग्रेस पार्टी के, शिवसेना के और राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ता ने पूरी मेहनत करके पूरा मैदान भरा था। केजरीवालच नव्हे तर देशातला जो दिग्गज विरोधी पक्षातला नेता आहे, यांना सगळ्यांना हैराण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी ईडीचा वापर करत आहे आणि तो वापर आज केजरीवालवर झाला, ते सोरेनवर झाला, महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यावर झाला। जे काँग्रेस सोडून बीजेपीत पळाले ते मात्र त्यांच्या वॉशिंग मशीनमधून धुवून साफ झालेले आहेत। त्यामुळे आता ह्याच्यावर जास्त बोलण्यात काही अर्थ नाही। थँक्यू। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।